मित्रहो, इतिहासातील काही प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात, पण काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी इतिहासाची अनेक पानं उलटावी लागतात। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर असाच एक महत्त्वाचा ऐतिहासिक प्रश्न उभा राहिला होता आणि तो प्रश्न म्हणजे शूद्र नेमके कोण होते। भारतीय समाजात शूद्र हा शब्द आपण शतकानुशतके ऐकत आलो आहोत, पण त्यांचा सुरुवातीचा इतिहास नेमका काय होता, ते कुठून आले, त्यांची सामाजिक स्थिती अशी का झाली आणि ज्यांना पुढे समाज रचनेत चौथा वर्ण मानलं गेलं त्यांची ही अवस्था सुरुवातीपासूनच होती का। याच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेर द शूद्राज हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला। आजपासून आपण या ग्रंथाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेल्या या ऐतिहासिक शोधाचा प्रवास समजून घेणार आहोत। हा या मालिकेचा पहिला भाग आहे। शूद्र कोण होते आणि ते चौथा वर्ण कसे झाले याचा शोध घ्यायचा असेल तर सर्वप्रथम चातुर्वर्ण्याची उत्पत्ती समजून घेणं आवश्यक आहे। मित्रो, हा प्रश्न सोडवण्यासाठी बाबासाहेब आधी एका मूलभूत प्रश्नाचा शोध घेतात। तो प्रश्न म्हणजे चातुर्वर्ण्याची सुरुवात नेमकी कशी झाली। याचं उत्तर शोधण्यासाठी ते प्राचीन वैदिक साहित्यातील संदर्भाचा अभ्यास करतात आणि या अभ्यासाची सुरुवात होते ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील 90व्या सूक्तापासून, म्हणजेच पुरुष सूक्तापासून। पुरुष सूक्ताच्या अभ्यासानंतर बाबासाहेबांचा शोध वैदिक आणि प्राचीन साहित्यामधील इतर संदर्भाकडे पुढे जातो। यामध्ये महाभारतातील शांती पर्व, अध्याय 60 मधील श्लोक 38 ते 40 यातील पैजवनाचा संदर्भही महत्त्वाचा ठरतो। या विविध संदर्भाचा अभ्यास करताना बाबासाहेबांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न अधिक स्पष्ट होत जातो। शूद्रांना चौथा वर्ण म्हणून स्थान सुरुवातीपासूनच होतं का, की इतिहासाच्या एका टप्प्यावर त्यांच्या सामाजिक स्थानात बदल झाला। याच प्रश्नाचा शोध घेताना बाबासाहेब एक महत्त्वपूर्ण प्रतिपादन मांडतात। शूद्र हे मूळतः आर्य समाजातील क्षत्रिय होते। बाबासाहेबांच्या मांडणीनुसार शूद्र आर्य होते, ते क्षत्रिय वर्गातील होते आणि प्राचीन आर्य समाजातील काही प्रभावशाली राजे शूद्र होते। मात्र हा निष्कर्ष बाबासाहेब केवळ एका संदर्भाच्या आधारावर मांडत नाहीत। त्यासाठी ते वेद, प्राचीन ब्राह्मण ग्रंथ, महाभारत आणि इतर प्राचीन साहित्यिक संदर्भाचा अभ्यास करून आपले पुरावे मांडतात। म्हणूनच हू वेर द शूद्राज हा केवळ शूद्रांची ओळख सांगणारा ग्रंथ नाही, तर त्यांच्या सामाजिक स्थानात झालेल्या बदलाचा ऐतिहासिक मागोवा घेण्याचा बाबासाहेबांचा प्रयत्न आहे। या ग्रंथाचं पूर्ण शीर्षक आहे हू वेर द शूद्राज, हाऊ दे केम टू बी द फोर्थ वर्ण इन द इंडो आर्यन सोसायटी। म्हणजेच शूद्र कोण होते आणि ते इंडो आर्यन समाजातील चौथा वर्ण कसे झाले। याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बाबासाहेबांनी केलेला हा सखोल अभ्यास आपण या मालिकेचा त्यांच्या मूळ ग्रंथाच्या आधाराने एक एक मुद्दा समजून घेणार आहोत। पुढच्या भागात आपण पाहूया बाबासाहेबांनी पुरुष सूक्ताच्या संदर्भात नेमकं काय शोधण्याचा प्रयत्न केला। आजच्यासाठी एवढंच, परत भेटूया पुढच्या भागामध्ये। धन्यवाद।